तुम्हालाही तुमच्या बाप्पांसाठी असे काय ऑर्नामेंट्स हवे असतील, दागिने वगैरे हवे असतील तर भाई भवानी आर्ट्सला नक्कीच व्हिजिट करा. तुमचे बाप्पांना जेवढे पण दागिने घातले तरी सगळे तुम्हाला भेटून जातील. मुकुटपासून ते चेंज करून पण ते धोतर मला सजवण्यासाठी बाजूला उंदीर मामा सजवायचे असतील, त्यांच्याकडे उंदीर मामा पण बघा कसे एकदम भारी आहेत सजवण्यासाठी. आणि यांच्या इकडे फक्त बाप्पांसाठीच तर बाप्पांसाठी नाही तर सगळं मेकूट त्यानंतर कानाचे पूर्ण भेटून जाईल. तर राजाचं साठी पण आहे. यांचं शॉप आहे भाई भवानी आर्ट्स आणि दादाने पूर्ण मोठ्या पप्पांसाठी पण तसे पाय वगैरे कानाचं वगैरे आहे. जसं की इकडे लालबागच्या राजाचे पूर्ण ऑर्नामेंट्स लावलेले आहेत, जसं तुम्ही तुमच्या घरच्यासाठी पण घेऊ शकता. मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन ब्लॉग. तर तुम्ही मागचा बॅकग्राऊंड बघून समजलं असेल की आता मी आहे कुठे. तर आजच्या नगरीमध्ये कारण की आज आपण चाललेलो आहोत भवानी आर्ट्स मध्ये. तिकडे आपण बघणार आहोत की बाप्पांना सजवण्यासाठी, तुमच्या घरचे जे बाप्पा आहेत त्यांना सजवण्यासाठी कोणते कोणते दागिने तुम्ही घेऊ शकता या शॉपमध्ये. तर या शॉपमध्ये जाऊन आपण शॉप करणार आहोत, बघणार आहोत आणि पूर्ण इन्फॉर्मेशन ही मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला तर. आणि हे प्रॉपर आहे लालबागच्या राजाच्या गल्लीच्या इथे भवानी आर्ट्स. तर यांचे 2 शॉप्स आहेत, एक म्हणजे भवानी आर्ट्स, एक म्हणजे न्यू भवानी आर्ट्स. तर मग बघूया की हे तिकडे गेल्यानंतर आपल्याला कसं काय इन्फॉर्मेशन सगळी भेटते. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि लवकरच जर तुम्ही प्लॅन करत असाल तर लवकरच भेट द्या भवानी आर्ट्सला. इकडे तुम्हाला असे मोदक वगैरे पण भेटून जातील. छोटे मुशकराज सुद्धा आहे, ह्याच्यामध्ये प्रॉपर साईज वगैरे पण आहे. जर तुम्हाला गधी पण हवे असते तर गधा पण भेटते. तुम्हाला मुकुट हवे असतील मुकुट सुद्धा आहे तिकडे. सुद्धा आहेत मुकुट. इकडे बांगड्या पण आहेत आणि अशी पण. तर आज आपण आलोय भवानी आर्ट्स मध्ये, तुम्ही बघू शकता. तर आज हे आम्हाला सांगतील या भवानी आर्ट्स मध्ये आपल्याला काय काय गणपती बाप्पाचे आपल्याला वेगवेगळे आपण सजवणीचे सामान म्हणजे त्यांचे ऑर्नामेंट्स आणि काय काय ते त्यांच्याकडे प्रोव्हाइड करतात थ्रू आउट गणेश चतुर्थी, आपण ते बघू. तर आता तुम्ही एक्सप्लेन करू शकता तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे गणपती डेकोरेशनच्या हिशोबाने. तर आपण बनवतो गणपती बाप्पाचे अलंकार. 150 रुपयापासून 180. छोटे पण 50 रुपये. उपरनं पण आहे. आणि ह्या वेगवेगळ्या त्यांचे प्राइस वेगवेगळे आहेत. इथे बघा तुम्हाला बाप्पांसाठी फुलं पण आहेत. बेस्ट
ची प्राइस आहे 500 रुपये वगैरे. हा कमळची 500 रुपये, 280 रुपीज आहे, 250 रुपये. ते बघा, जर तुम्हाला त्रिशूळ वगैरे हवं असेल कंठी वगैरे पण हवे असेल तर कंठी वगैरे पण 480 रुपयाने सुरुवात आहे इकडे. त्यांच्याकडे जे जास्वंदाचे फुल आहेत ते 50 रुपयापासून सुरुवात आहे. हे 50 रुपयापासून सुरुवात आहे त्यांचे. की इकडे लालबागच्या राजाचे पूर्ण ऑर्नामेंट्स लावलेले आहेत, जसं तुम्ही तुमच्या घरच्यासाठी पण घेऊ शकता. आणि 50 रुपयापासून सुरुवात आहे. त्यानंतर हे बघा ऑर्नामेंट्स मोठ्या पप्पांसाठी पण तसे पाय वगैरे काढण्याचं वगैरे आहे. त्यांचं भवानी आर्ट्स करून लालबागला शॉप आहे बघा. यांचं शॉप आहे भाई भवानी आर्ट्स, आणि दादाने पूर्ण प्रॉपर आम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे कसं काय आहे, तर तुम्हीही नक्कीच या शॉपला व्हिजिट करा. आणि हे त्यांचं दुसरं पण शॉप आहे न्यू भवानी आर्ट्स, इथे लालबागच्या राजाच्या गल्लीतच आहे. इथे ह्यांचं ओल्ड आलं आणि इकडे त्यांचं न्यू वालं पण. तर आतमध्ये जाऊन पण चेकआउट करूया की कसं काय आहे इथे. इकडे गोष्टीतनं 20 रुपयापासून सुरुवात आहे आणि पुढे वाढत चाललेत. तर मग तुम्हाला जे काही हवं असेल ना तर भवानी आर्ट्समध्ये भेटून जाईल बाई. भारी वाटलं इकडे, म्हणजे माझ्या घरचा पप्पा असता तर मी इथूनच घेतलं असतं. हे हार वगैरे पण आहेत, कंठी मोठे आणि छोट्या कंठी सुद्धा आहेत. तर राजाचं साठी पण आहे. या साईडला तुम्हाला मोठ्या राजांसाठी असं काही लोड पण आहे. आणि इकडे कंठी वगैरे कंठी आहे. आणि हा हार बघा. बरोबर हा ऍड्रेस कुठे माहितीये, पुढे लालबागचा राजा बसतो आणि इकडे आहे यांचं भवानी आर्ट्स. भारी आहे. चालू आहे ना? चालू आहे का? चालू तुमच्याकडे बघा करणार. हो त्यानंतर कानाचं पूर्ण भेटून जाईल. वगैरे. हॅलो हॅलो. नंबर बोला, नंबर बोला तुमचा नंबर व्हॉट्सअपला. मोठ्या पप्पांसाठी आणतलं आहे बांधी. मला सजवण्यासाठी बाजूला उंदीर मामा सजवायचे असतील, त्यांच्याकडे उंदीर मामा पण बघा कसे एकदम भारी आहे सजवण्यासाठी. आणि यांच्या इकडे फक्त बाप्पांसाठीच, तर बाप्पांसाठी नाही तर सगळ्या गोष्टीसाठी काही ना काही दागिने आहेत भाई. इथे स्वामी पण आहे. राजा इथे छोटे गप्पा पण गाडीसाठी. भारी वाटलं मला हे शॉप. खूप गोष्टी तिकडे एकाच ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतील. पायापासून ते कंठांपर्यंत, मुकुटापासून ते सगळं, म्हणजे सगळं इकडे सगळं आहे बाई. सगळं डू चेकआउट. सर्व बाप्पांना जेवढे पण दागिने टाकले तरी सगळे तुम्हाला भेटून जातील. मुकुट पासून
ते पर्यंत ते भेटरपासून ते पूर्ण हुट्टीपर्यंत पूर्ण तिकडे प्रॉपर बघितलेलं जो फर्स्ट आगमन सोहळा होता संगमनेरच्या विघ्नार्थ, तर त्याचे पण आय गेस तुम्हीच प्रोव्हाइड केलेले सगळे ऑर्नामेंट. स्वरूपचा सम्राट म्हणजे पूर्ण आम्ही दागिने घडवले होते. मोठा 16 फुटाचा मुकुट, 4 कडे, हार आणि बाजूबंद, बाई, लटकन हे सगळं सोनपट्टा, दात हे सगळं आम्ही घडवले. इव्हन तुम्हाला जर सार्वजनिक गणपतीसाठी पण तुम्हाला आर्टिकल्स पाहिजे असतील पप्पांचे दागिने, तर तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करू शकता. तर घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, राईट? Right. आणि प्रिपरेशन पिरियड डिफर करेल, कारण मोठ्या मूर्तींचे तुम्हाला जास्त टाइम लागणार प्रिपेअर करायला, राईट? बनवायला बारके मूर्त्यांचे मी सगळे माझ्याकडे जे साईजेस आहे ते रेडी असतात, ते मी तुम्हाला लगेच बनवून देऊ शकतो. सुद्धा ते 45 फीट पर्यंत आपण अलंकार बनवतो, कस्टमाइज सुद्धा आणि लहान मूर्तीला सुद्धा. म्हणजे घरामध्ये तुमची 4 इंचाची तरी मूर्ती असेल त्याच्यासाठी पण मुकुड, हार सगळं बनतं आपल्याकडे. दुसरा आपण फक्त गणपती नाही मूर्ती, सगळी देवी देवताचे आपण दागिने घडवतो. आणि याच्यामध्ये बघू शकता आपल्याकडे एक मॉडेल उभा आपण हे केलं लालबागराजे. जसे लालबागराजे दागिने लागतात तसे हुबहू आपण ते दागिने केलेले. ते पावलं झाले, पेढे झाले, बाजूबंद झाला, सोनपट्टा झाला, आले, चक्र, कमरपट्टा, हार, गदा, उंदीर मामा हे सगळं आपण घडवतो. तरी बाकी मुकुट्स आहे, मोत्यांचे असे कंटे आहेत आपण बघू शकतो. लहानमध्ये सार्वजनिक मंडळात सुद्धा पाहिजे असेल तरी भेटेल आपल्याकडे. आता मुंबईचा राजाचा हार आहे, तो आपण खूप आधी घडवला होता 4 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये छोटे साईज पण आहे, मोठे साईज पण आहे. तसं बघू शकता दगडूशेठ, जो पुण्यामध्ये दगडूशेठ जसा हुबहू आहे, त्यांचे वस्त्र पण आहे सुद्धा हे रिमूवेबल आहे. रिमूवेबल आहे. जसे वस्त्र बाय वस्त्र भेटेल, अख्खा सेट बाय सेट भेटेल, किंवा नुसतं मुकुडावर मुकुट सुद्धा भेटेल. त्याच्यामध्ये पण तुम्ही जे साईज देणार त्या हिशोबाने आपल्याकडे अवेलेबल आहे, किंवा मोठ्या साईज असतील तर आपण बनवून देऊ शकतो तसं. बाकी असे असे लहान लहान असे कर्णफूल आहे, लटकन आहे, ते बारी आहे, त्यांच्या चप्पाची, ते मुकुडा लावणारे मोर आहे. ओके, याचं प्राइस रेंज काय स्टार्ट होऊन तुम्ही एक एक गोष्टीचं बोलू तर शकता? आपल्याकडे सुरुवात आहे 20 रुपये. तर लोक म्हणतात 20 रुपयाला काय, तर 20 रुपयाची बाई आहे आपल्याकडे. बाई आहे, बोतांचे हार आहे 300, 250, 200. मग असे कंटी आहेत फ्लावरचे, मोदकांचे. त्याच्यामध्ये सुरुवात आहे 500 पासून ते वेगवेगळे साईज आणि डिझाईनच्या अकॉर्डिंग सुरुवात आहे. ओके, तर बेसिकली तुमच्याकडून 20 रुपयापासून तुम्ही स्टार्ट करताय तुमचे आर्टिकल्स. येस, त्याचं जास्वंदी फुल आहे, बघू शकतो तुम्ही. फुलांमध्ये आपल्याकडे 50 रुपयापासून सुरुवात आहे. आणि सुदर्शन चक्र आहे, परशू आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 70 रुपयापासून सुरुवात आहे. धोतर आणि शेला पण अवेलेबल तुमच्याकडे? आपल्याकडे शेला भेटेल, असे कापडी शेला पण आहे. आणि मेटलमध्ये अवश्य मेटल पण भेटेल, असे लोड भेटतील, वेगवेगळे साईज, वेगवेगळे कलरचे. ओके, याची प्राइस रेंज काय असणार आहे? लोडमध्ये आपल्याकडे 300 पासून सुरू आहे. त्याच्यामध्ये 2 क्वालिटी येते, हे एक नॉर्मल, दुसरी राजाच्या बाजूला लावली ती प्रीमियम सोफा क्वालिटी. ओके, याच्यात पण क्वालिटी आहे तुमच्याकडे. Yes. सो प्राइस रेंज चेंज करता येईल, डिपेंड्स ऑन क्वालिटी. येस येस. तिथे बाई पण आहे, बाई बघू शकतो तुम्ही. लहान लहानशी मोठे बाई त्याच्यामध्ये 20 रुपयापासून सुरू आहे. ते पुरे भेटतील, लटकन चांदवाले. त्याच्यामध्ये कलर आहे, मल्टी, पिंक, रेड, मोरपिशी, नामी कलर, शिरे लावलेले इकडे कापडीमध्ये. ओके, तर आपण इकडे माळा बघू शकता. तर तुम्ही इव्हन सार्वजनिक मंडळांना पण प्रोव्हाइड करता का? येस येस. 7 फूटची घंटी, 10 फूटची घंटी, 5 फूटची, हे सुद्धा आपल्याकडे भेटतात. आपण बघू शकतो यांच्याकडे वेगवेगळ्या मोठ्या गणपतीचे सुद्धा उपाय आहेत. लवकर या आणि शॉपिंग करा आपल्या मोठ्या सार्वजनिक गणपतीसाठी. दिलेलं आहे कसं काय आहे, तर तुम्हीही नक्कीच या शॉपला व्हिजिट करा.
आहे नितीशचं पूर्ण vlog. लास्टला 15 नंबर बोला. तुम्हालाही तुमच्या बाप्पांसाठी असे काय ऑर्नामेंट्स हवे असतील, दागिने वगैरे हवे असतील तर भाई भवानी आर्ट्सला नक्कीच व्हिजिट करा आणि इथे येऊन परचेस करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि खूप अफोर्डेबल आहे, जसं तुम्ही घेणार तसं यांच्याकडे भाई हा चिंतामणीवाला मला सगळीकडे भेटत होता. तर मग जर तुम्ही इकडे आलात तर इकडे येऊन नक्की शॉपिंग करा पाहिजे आणि बाप्पांना चांगलं सजवा यावर्षी तुमच्या बाप्पांना. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि प्रॉपर एकदम बाप्पांच्या म्हणजे लालबाग राजा समोर बसतो आणि इकडेच आहे आपलं भवानी आर्ट्स. तर चला भेटूया असंच नवीन व्लॉगमध्ये. चला तर.